खोपोली शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आणि जलस्रोतांच्या संवर्धनासाठी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी आज विविध भागांची आक्रमक पाहणी केली. यावेळी जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याची नासाडी थांबवण्यापासून ते नव्या साठवण तलावाच्या निर्मितीपर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जलशुद्धीकरण केंद्राच्या पाहणीदरम्यान दररोज सुमारे 3 लाख लिटर पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आले. हे मौल्यवान पाणी वाया न घालवता ते पुन्हा प्रक्रियेद्वारे वापरासाठी कसे आणता येईल याची तांत्रिक पाहणी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी केली. हे पाणी पुनर्वापरात आणल्यास शहराच्या पाणीपुरवठ्यात मोठी मदत होणार आहे. प्रसिद्ध वीरेश्वर तलाव परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच तलावाला असलेल्या लिकेजच्या समस्येमुळे पाणीसाठा कमी होत आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी हे लिकेज तातडीने दुरुस्त करण्याचे आणि तलाव परिसराची स्वच्छता करण्याचे कडक आदेश दिले. तलावाशेजारील वीरेश्वर गार्डनची अवस्था पाहून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी तीव्र संताप व्यक्त केला. गार्डनचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून आल्याने संबंधित ठेकेदाराला तातडीने पाचारण करून त्याला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. 5 एकर जागेत होणार नवा साठवण तलाव. गगनगिरी मठाजवळील मत्स्यपालनासाठी वापरण्यात येणाऱ्या 5 एकर जागेचीही यावेळी पाहणी करण्यात आली. या जागेचा वापर मत्स्यपालनाऐवजी साठवण तलाव म्हणून केल्यास खोपोलीकरांना सुमारे 1 महिन्याचा अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होऊ शकतो. ही जागा वर्ग करून घेण्यासाठी तातडीने पाठपुरावा करावा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. शहराच्या पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ नये आणि नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे हा आमचा उद्देश असल्याचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी पाहणी दरम्यान सांगितले. पत्रकार मोहसिन शेख, आपली खोपोली.